लाडकी बहीण योजना बंद होणार तर नाहीच, पात्र बहिणी वंचित राहणार नाहीत। दुसरी गोष्ट पुढे जाऊन सांगतो, 2100 रुपये आम्ही जे बोललोय, अजितदादांनी सांगितलं जेव्हा आर्थिक परिस्थिती आमची चांगली होईल त्यावेळेस आम्ही तेही देऊ, कारण आमच्याकडे 10 लाख कोटीचे आता कामं चालू आहेत। पुढच्या 4-5 वर्षामध्ये 40 लाख कोटीचे इन्व्हेस्टमेंट होईल। त्याच्यामध्ये जिथं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या राज्याचा पुढं आहे त्या राज्याची प्रगती आहे। आम्ही जे 1500 रुपये दिले, 1500 रुपये दिले, लोकांना काय वाटलं, काय 1500 रुपये देत आहेत, काय याच्याने काय होत आहे, काय महिलांना काय विकत घेत आहेत का, त्यांना काय भीक देत आहेत का, त्यासाठी कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना पळवलं। आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगतो 1500 रुपये हे सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीला एक आधार आहे, एक तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं खात्यामध्ये। आता तिच्या सहीशिवाय पैसे निघणार नाही, घरात पण तिचा मान सन्मान वाढला। आता सगळे लोक, काही लोक बोलतात ना, मुलं बोलतात हे वडिलांना सांगतात जास्त आमच्या आईला त्रास होतो, भाऊ मुख्यमंत्री आहे। हा आणि त्या बहिणी 10 लोक एकत्र आले, त्यांनी व्यवसाय छोटा होता तो मोठा केला। नागपूरमध्ये जवळपास 300 महिला एकत्र आल्या लाडक्या बहिणी, त्यांनी 30 लाखाची क्रेडिट सोसायटी चालू केली। म्हणजे हा जो पैसा आहे हा अर्थव्यवस्थेत आला। कोणी पूजेचं साहित्य वाढवलं, कोणी साड्यांचा बिझनेस वाढवला, कोणी आणखी काय केलं। शेवटी ही महिला जी आहे, ही बहीण जी आहे लाडकी, ही अर्थव्यवस्थेचा एक मजबूत बॅकबोन आहे। तिला काटकसर करताना, जसं आम्ही सरकार चालवतो तसं घर चालवताना जी काटकसर करतात ना, आम्ही पाहिलं आमच्या आईचं, माझ्या पत्नीचं त्यावेळची परिस्थिती पाहिलेली आहे, कशी कसरत करावी लागते। शाळेची फी, दुधाचे पैसे, रेशनचे पैसे, हे सगळं कसरत आहे। त्याच्यामध्ये हे जे पैसे आहेत हे पुन्हा अर्थव्यवस्थेतच येत आहेत। ज्या अपात्र व्यक्तीला जे पैसे गेलेले असतील लाडक्या बहिणी म्हणून, ते पैसे त्यांच्याकडे तसेच ठेवणे योग्य आहे का? पात्र बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही, पण आता जे पैसे गेलेले आहेत ते पुन्हा घेणं परत, त्याच्यात चूक कोणाची आहे हा विषय नंतरच आहे। ते तर समजा आपण त्याच्यावर काय करायचं ते करू, परंतु ते त्यांच्याकडून पुन्हा घेणं, कारण आम्ही हे देणारे लोक आहोत, घेणारे नाही आहोत। तर आपण पाहिलेलं असेल लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही लाईव्हमध्ये पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी दिलेली आहे। लाडकी बहीण योजना तुमची आम्ही बंद करणार नाही, पुढे चालूच राहील। पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा डीबीटी भेटत राहील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। त्याचसोबत एप्रिल महिन्याचा आता तुमचा 10वा इन्स्टॉलमेंट, 10वा हप्ता कधीपर्यंत भेटणार आहे त्याची देखील अपडेट आलेली आहे, ती देखील आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्याचसोबत 2100 रुपयाबद्दल त्यांनी काय म्हटलेलं आहे ते देखील सविस्तरपणे आपण पाहणार आहोत। तर डिटेलमध्ये संपूर्ण माहिती पाहूया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, आतापर्यंत तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे, याच महिन्यामध्ये 3000 रुपये देखील जमा करण्यात आलेले आहेत। तुमचे 3000 रुपये जमा झालेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर पाहता ही जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेची जी अर्ज आहेत त्यांची पडताळणी प्रक्रिया देखील सध्या सुरू आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै 2024 पासून ते मार्च 2025 पर्यंत आतापर्यंत तुम्हाला 9 हप्त्यांची रक्कम मिळाली असेल। 9 हप्त्यांची रक्कम तुमची टोटल या ठिकाणी 13,500 रुपये जमा झाले आहेत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। कुठल्या जिल्ह्यामधून तुमचे पैसे पूर्ण जमा झाले तेही सांगा, जेणेकरून इतर जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नसतील तर तेही सर्वांना माहिती समजेल। तर बघा, 9 हप्ते टोटल आतापर्यंत मार्च 2025 पर्यंत जमा करण्यात आलेले आहेत। आता इथून पुढचे हप्ते म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला 1500 रुपयांनीच भेटणार आहे। 2100 रुपयाबद्दल काय झालेलं आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। तर बघा, आता एप्रिल महिन्याचा हप्ता तुमचा 10वा हप्ता असणार आहे। 9 हप्ते टोटल सर्व आता देण्यात आलेले आहेत। पुढील हप्ता कधी भेटेल त्याच्या तारखेबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, ही योजना महिला आणि बालविकास विभागामार्फत चालवली जात आहे। सध्या तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला दिले जात आहेत। 9 हप्ते टोटल दिले गेलेले आहेत। तर एप्रिल महिन्याची तुम्ही वाट पाहत असाल, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खुशखबर असणार आहे।
मोठा दिलासा आहे. या दिवशी तुमचे पैसे जमा होऊ शकतात. मग नेमके कधीपर्यंत पैसे एप्रिल महिन्यात येऊ शकतात त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. खूप मोठी माहिती त्यासाठी असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर मग आज स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींबद्दल काय म्हटलेलं आहे, काय माहिती दिलेली आहे ती देखील आपण सर्वात अगोदर पाहूयात. काय म्हटले बघा त्यांनी डिटेलमध्ये बघूयात. आता पात्र बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे, त्यांचे पैसे भेटत आलेले आहेत, सर्व निकष त्यांनी पूर्ण केलेत, अशा सर्व पात्र लाडक्या बहिणी वंचित राहणार नाहीत. त्यांचे पैसे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये सध्या भेटत राहतील अशी माहिती त्यांनी दिली. मात्र जे पैसे गेलेले आहेत ते पुन्हा परत घेणं असा कद्रूपणा आम्ही करणार नाही. म्हणजे बघा, आता सध्या ज्या अपात्र लाडक्या बहिणींची संख्या देण्यात आलेली होती महिला व बालविकास विभागाकडनं, टोटल 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं होतं. मग त्यामध्ये वय असेल, 4 चाकी असेल किंवा इतर योजनेमध्ये फॉर्म भरलेले असतील, असे जे पण आहेत, जेवढे पण 5 लाख लाडक्या बहिणींची माहिती देण्यात आलेली होती. जर तुम्ही अपात्र झालेला आहात लाडकी बहीण योजनेमधून, तर तुमचे आतापर्यंत भेटलेला तुमचा लाभ असेल, मग तुमचे 2 हप्ते भेटले असतील, 3 कुणाचे 4 भेटलेले असतील, तर त्या लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही पुन्हा परत घेणार नाही, असा कद्रूपणा आम्ही करणार नाही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे ज्या अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांना टेन्शन असेल की आमचे आता अपात्र झालो तर पैसे परत भरावे लागतील की काय, तर तशी कुठलीही गोष्ट होणार नाही. या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली की आम्ही जे पैसे गेलेले आहेत ते पुन्हा परत घेणार नाही. म्हणजे तुमच्यासाठी या ठिकाणी अपात्र लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे. मात्र त्यांचं जर अपात्र तुम्ही झालेला असाल तर इथून पुढचे मात्र लाभ तुम्हाला भेटणं बंद होऊ शकतं. म्हणजे ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांचे आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे देखील 1500 प्लस 3000 रुपये जमा झालेले आहेत. त्यासोबत पुढे त्यांनी काय म्हटलं बघा, विरोधकांना असं वाटत होतं की आम्ही पैसे निवडणूक नंतर देणार नाहीत, मात्र आम्ही देणारे लोक आहोत, घेणारे नाही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर निवडणुकीनंतर देखील तुमचे जानेवारी असेल, डिसेंबर असेल, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यासोबत बघा आता पुढे अजून काय म्हटलं त्यांनी, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पात्र बहिणी योजना बाह्य होणार नाहीत. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली होईल तेव्हा या योजनेतील रक्कमही वाढवली जाईल. तर बघा आता त्याच्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माहिती दिलेली आहे. त्यांनी देखील काय म्हटलंय वाढीव हप्त्याबद्दल त्याची देखील माहिती आपण बघूयात. पहा, आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही स्टेटमेंट दिलेले आहे. मोठी माहिती त्याबद्दलही दिली. त्यांनी काय म्हटलं डिटेलमध्ये पाहूयात. 2100 रुपये कधी देणार याबाबत माहिती त्यांनी दिली. सर्व सोंग करता येतात मात्र पैशाचं सोंग करता येत नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. बघा, त्यांनी पूर्णपणे डेट या ठिकाणी डिक्लेअर केलेली नाही की या महिन्यापासून आम्ही पैसे देऊ, मात्र या ठिकाणी 2100 रुपये देऊ, 100% आम्ही ते पैसे देणार अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यासोबत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील, यांनी देखील 2100 रुपयाबद्दल आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ, त्यावरती काम चालू आहे. राज्याची जशी आर्थिक परिस्थिती सुधारेल त्याच्यानंतर आम्ही 2100 रुपयाबद्दलचा निर्णय घेणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढील येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा कधीही निर्णय होऊ शकतो. त्याबद्दल काम जे आहे 2100 रुपये देण्याबद्दलचं चालू आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे. तर 2100 रुपयाबद्दल सध्या तरी या अर्थसंकल्पामध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय होईल असं वाटत होतं, मात्र तो निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुमचे पुढचे सर्व हप्ते जे असणार आहेत 1500 रुपयांनी भेटतील, कारण की सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची पुढील हप्ते देण्यासाठीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढचा एप्रिलचा हप्ता तो तुमचा या ठिकाणी 100% भेटणार आहे. पण आता हा जो एप्रिलचा हप्ता आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याबद्दलची माहिती आपण बघूयात. बघा, सध्या संपूर्ण राज्यभर गाजलेली योजना म्हणजे महायुती सरकारनं महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेवरून अनेक चर्चा सुरू आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला 1500 रुपये डीबीटीद्वारे या ठिकाणी दिले जातात. नुकताच तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा हा फेब्रुवारीचा हप्ता 8 मार्च रोजी महिला दिनी देण्यात आला होता. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 8 मार्च पासून ते 12 मार्च किंवा 13 मार्च पर्यंत 1500 रुपये अजून मार्च महिन्याचे म्हणजे ह्या चालू महिन्याचे देखील जमा झालेत. असे टोटल या महिन्यामध्ये 3000 रुपये दिले गेलेले आहेत. तुमचे देखील पैसे जमा झालेले असतील. त्यामुळे आता लाडक्या बहिणी वाट पाहतायत ती एप्रिल महिन्याची. बघा, आतापर्यंत तुमचे आलेले ह्या महिन्यामधील सर्व इन्स्टॉलमेंट जे आहेत खर्च झालेले असतील, तर तुम्ही पुढील इन्स्टॉलमेंटची वाट पाहत असाल. तुम्ही पुढील इन्स्टॉलमेंटची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर बघा, आता एप्रिल महिन्याचा हप्ता 6 ते 10 तारखेदरम्यान म्हणजे एप्रिल महिन्याच्या पुढच्या महिन्याच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे अशी न्यूजमध्ये माहिती दिलेली आहे. परंतु आपण जर बघितलं आतापर्यंत जेवढे पण लाडकी बहीण
बहिणी योजनेचे इन्स्टॉलमेंट जमा झालेत. जसे की जुलै ऑगस्टमध्ये बघा, जुलैचे आणि ऑगस्टचे 3,000 रुपये जमा झाले होते. ते कधी जमा झाले होते तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाले होते. त्यानंतर सप्टेंबरचे पैसे 1,500 रुपये आले होते बघा, ते देखील सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दिवाळीचे तोंडावरती किंवा या ठिकाणी आचारसंहिता लागेल म्हणून त्यांनी अगोदरच दिलेले होते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान, परंतु ते सोडलं तर त्याच्यानंतर ऑक्टोबर नंतर आपण नोव्हेंबर नंतर बघितलं तर डिसेंबरचे पैसे देखील तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आले होते. त्यानंतर जानेवारीचे पैसे देखील शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झाले आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे तर महिला दिनाचं औचित्य साधून त्यांनी लवकरच या ठिकाणी जमा केले होते, दोन्ही महिन्याचे एकत्र आता सध्या. तर जर संपूर्ण पैसे येण्याचा काळ जर बघितला एकंदरीत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच तुम्हाला पैसे जमा होतात. तर या ठिकाणी मात्र त्यांनी सांगितले न्यूजमध्ये की 6 ते 10 तारखेदरम्यान म्हणजे पहिल्याच आठवड्यामध्ये पैसे येऊ शकतात. तसं झालं, पहिल्याच आठवड्यात आले एप्रिल महिन्याचं, तर तुमच्यासाठी चांगलीच बातमी आहे. परंतु साधारणतः जर आपण बघितलं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आत्तापर्यंत तरी सर्व पैसे जे आहेत बहुतेक महिन्याचे या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्याच्यामुळं एकतर तुमचे पहिले पैसे जे आहेत पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकतात किंवा डायरेक्टली चौथ्या आठवड्यामध्ये म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये महिन्याच्या पैसे जमा होऊ शकतात. तर एप्रिलचे देखील 100% तुमचे पैसे जमा होतील, ते 1,500 रुपयाने असतील. तर तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिली, कधी पैसे जमा होऊ शकतात. एक तर पहिल्या आठवड्यामध्ये 6 ते 10 तारखेदरम्यान, किंवा तेव्हा नाही आले तर दुसऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकतात, किंवा नाही आले तर डायरेक्टली मग तुम्हाला या ठिकाणी चौथा शेवटचा आठवडा जो आहे एप्रिल महिन्याचा त्या आठवड्यामध्ये पैसे येतील. मात्र 100% तुमचे पैसे जमा होतील, कारण की त्याची तरतूद या सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेले. आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, चालूच राहील, प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहतील अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री असतील, त्यासोबत मुख्यमंत्री असतील, त्यासोबत महिला व बालविकास मंत्री असतील यांनी दिलेली आहे. तर संपूर्ण आजच्या तारखेचं अपडेट हे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं होतं, ते तुम्हाला दिलेलं आहे. याबद्दल अजून जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.